विजय कथासार अध्याय 35. सात्विक राजा आणि कर्माबाई. श्री गणेशाय नमः. जगन्नाथपुरी येथे सात्विक नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्यावर श्रीकृष्णांची कृपादृष्टी होती. तो पूजेची वेळ साधून त्रिकाळ देवळात जात असे आणि प्रसाद म्हणून तुळशीपत्र घेऊन मगच आपल्या कामाला लागत असे. नंदादीप, अन्नछत्र, सत्पात्री दान, श्रीहरींना पक्वान्नाचा नैवेद्य ही धर्मकार्ये तो नित्य आवडीने करत असे. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे देवळात जाऊन बसला. प्रसाद देण्यास अजून अवकाश होता म्हणून वेळ घालवण्यासाठी तो दूध खेळू लागला. त्या खेळात तो इतका रममाण झाला की पुजारी प्रसाद घ्यायला आला तेव्हा त्याने उजव्या हाताऐवजी डावा हात पुढे केला. ते विपरीत वाटून पुजारी प्रसाद न देताच परत गेला. दूध क्रीडा संपल्यावर राजाने लोकांना प्रसादाबद्दल विचारले असता ते म्हणाले, महाराज, प्रसाद मगाशीच वाटण्यात आला. तुम्ही खेळण्याच्या नादात डावा हात पुढे केला म्हणून पुजाराने तुम्हाला प्रसाद दिला नाही. ते ऐकून त्याला वाईट वाटले. दूतापायी देवसेवेत अंतर पडले म्हणून तो हळहळला. हा प्रसाद त्याच्या डाव्या हातातून घडला होता म्हणून त्याने त्या हाताला शिक्षा करण्याचे ठरवले. प्रसादात गेल्यावर तो प्रधानास म्हणाला, माझ्या शयन कक्षात रात्र समयी एक पिशाच्य येतो आणि खिडकीतून हात बाहेर काढतो. ते पाहून मला भीती वाटते म्हणून आज रात्री तुम्ही माझ्या शयन कक्षात लपून राहा आणि तो हात दिसताच तोडून टाका. त्याप्रमाणे रात्रीच्या वेळी प्रधान त्याच्या शयनगृहात लपून बसला. पहारा देऊ लागला. त्यावेळी योग्य संधी साधून राजाने आपला डावा हात खिडकीतून आत घातला आणि तो पिशाच्याचा हात आहे असं समजून प्रधानाने तो तोडून टाकला. काही वेळाने आपण प्रत्यक्ष राजाचाच हात तोडला आहे हे कळताच तो दुःख आवेगाने शोक करू लागला. तेव्हा त्याने त्याचे सांत्वन केले. म्हणाला, यात तुमचा काहीही दोष नाही, कारण तुम्ही जे केले ते माझ्याच आज्ञेनुसार केले आहे. तो हात माझा वैरी होता म्हणून मी तोडला. ते ऐकून त्याला धीर आला. त्यानंतर राजाने तो हात पालखीत ठेवला आणि आपल्या सेवेकरांकरवी जगन्नाथाच्या महाद्वारी पाठवला आणि त्यांच्याकडे भगवंतासाठी असा निरोप दिला, हे रुक्मिणीपते, फासे खेळण्याची दुर्बुद्धी होऊन मी तुमच्या प्रसादाला